पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। मगाशी प्रभास आले होते आणि ते ह्यांना भेटले। त्यांनी ह्यांना खूप काही सांगितलं, पण तरी हे माझ्याशी लग्न करायला तयार आहेत। हे बघा, मला मान्य आहे प्रभास जे काही बोलले त्यात तथ्य होतं, पण मी तुम्हाला वचन देते की लग्नानंतर प्रभास माझ्या आयुष्यातून कायमचं निघून गेले असते। त्यांचं नाव, त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालवलेला वेळ, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातून कायमच्या पुसल्या गेल्या असते। खरंच जावई बापू, आमच्या हातून चूक झाली, पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो त्यामागे आमचा काहीही वाईट हेतू नव्हता। आता वीणानं तुमच्या समोर सगळं सांगितलंय, तिच्यावर विश्वास ठेवा। मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की वीणा तुमचा संसार उत्तम करेल, बायको म्हणून कुठेही कमी पडणार नाही, तिचा स्वीकार करा। हो, पिण्याला पाणी प्यायचं आपण। प्रभास तुमच्याशी जे काही बोलले त्यात तथ्य होतं, पण मी तुम्हाला वचन देते की लग्नानंतर प्रभास माझ्या आयुष्यातून कायमचं निघून गेले असते। प्रभास, आता हे लग्न जवळपास लागलेलंच आहे। प्लीज प्लीज आता काही चूक होऊ देऊ नकोस। प्रभास बद्दल समजल्यावर यांच्या मनात काही भलते सलते विचार आले नसतील ना? ते साशंक झाले नसतील ना? पिंडा पाणी प्या। चेतन, वीणा, हे बघ, तू ग्रेट आहेस। तू जे करतोयस ते सगळ्यांना जमतच असं नाहीये, पण प्लीज आता हे सगळं विसरून जा।
हो, आणि आता प्लीज मनात काही ठेवू नकोस. वीणाच्या वतीने आम्ही तुझी माफी मागतो. तुझं यापुढचं आयुष्य खूप मस्त जाईल, यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. प्रभास खूप नशिबान आहे. त्याच्या नशिबात तुमच्यासारखे मित्र आणि वीणासारखी मुलगी आहे. हे सगळं जर मला आधी माहिती असतं तर मी वीणाच्या आयुष्यात आलोच नसतो. नाही, पण एका अर्थाने बरं झालं ना तुला हे सगळं आधीच कळलं. नंतर कळलं असतं तर तुम्हा दोघांना खूप त्रास झाला असता. एनिवेज, वीणाचं लग्न छान करा. तुमच्या मित्राला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्स. इतका वेळ हा मुलगा इथे बसलाय, मग आमचा मुलगा कुठे? रघुनाथराव, काय तमाशा चालू आहे? आमचा मुलगा कुठे आणि हा मुलगा कोण आहे? मला माफ कर वीणा. तुला फसवून लग्न करणं चुकीचं आणि ही चूक मी कधीही होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर लग्नच काय, मी कुठल्याही गोष्टीत मी तुला कधीच फसवू शकत नाही. मी प्रभास आणि माझं वीणावर खूप प्रेम आहे. माफ करा मला. माझ्या आयुष्यात वीणाने यायला हवं होतं म्हणून मी हे सगळं केलं. आमच्या नात्याला, आमच्या लग्नाला तुमची परवानगी नव्हती म्हणून मी हे सगळं केलं. पण मला कळलंय, लग्न हे एक पवित्र नातं असतं आणि नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात ही या पवित्र अग्नीसमोर खोटं बोलून किंवा कुणालाही फसवून कधीही होऊ शकत नाही. मी वीणाला फसवू शकत नाही. मी तिचा विश्वासघात सुद्धा करू शकत नाही. माझं प्रेम आहे वीणावर आणि तिला दुःख द्यायची माझी इच्छा नाही. अजून काय दुःख द्यायचं बाकी? तुम्ही जे काही केले ना त्याचा सगळ्यात जास्त त्रास झालाय मला. आजपर्यंत कधीच एवढा झाला नव्हता एवढा. का केलं तुम्ही असं? तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तुम्ही तुमचंच ऐकलं का? आणि जेव्हा गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या तेव्हा दुसऱ्याच्या जागी लग्नाला बसलात. लग्न काय भातुकलीचा खेळ वाटला का तुम्हाला? ठरलं ह्या भावल्याशी नंतर दुसरा भावला आणला. हे प्रेम आहे तुमचं माझ्यावर? सांगा ना, हे असं प्रेम करता तुम्ही? बोला ना. बोला ना, बोला ना, सांगा ना, बोला आता. का केलं असं? का केलं? हा फोन का नाही उचलत आहे? नेमकी जेव्हा बातमी द्यायची असते तेव्हाच फोन उचलत नाही हा. आता कसं सांगू याला इकडे काय झालंय ते? हा, व्हिडिओ पाठवते सगळे, मग लगेच कॉल करेल. स्वतःचं काम असल्यावर लगेच कॉल करतात ना माणसं.
उचलत नाहीये हा फोन. आज भेटूया. आज काय येणार आहे हा इथे? वीणा ऐक ना, मला नाही बघवलं ना माझं सुख. मी माझ्या आयुष्याची सुखाने सुरुवात करत होते आणि ते सुख अनुभवण्याआधीच तुम्ही हिरावून घेतलं. का केलं तसं? प्रभास, आज माझं लग्न मोडलं याला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझ्या आयुष्याशी खेळला आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला माझी काळजी वाटते. ही अशी काळजी वाटते? तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं ना मला. तुमचं दुखावून झालंय प्रभास. मी ठरवलेलं की बाबांना खुश करेन. सुखाने संसार करेन, पण माझी सगळी स्वप्न धुळीत मिळवलीत तुम्ही. माझ्या बाबांना आज सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावली. माझ्या घरच्यांना लाजेने शर्मेने मान खाली घालायला लावली तुमच्यामुळे. का असं केलं? तुम्ही मला फसवलंय प्रभास. तुम्ही ना माझं आयुष्य बर्बाद केलंय प्रभास, बर्बाद केलंय. वीणा, मी तुला फसवलं नाहीये वीणा. वीणा, मी तुला फसवून तुझ्याशी लग्न केलं नाहीये. आणि तुला फसवायचं असतं ना वीणा, तर मी लग्नाचे सगळे विधी संपेपर्यंत इथे गप्प बसून राहिलो असतो. आणि लग्न झाल्यानंतर माझा चेहरा दाखवला असता. मग काय केलं असतंस तू वीणा? किंवा तुझे बाबा तरी काय करू शकले असते? वीणा, माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. आणि हा प्रभास त्याच्या वीणाला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. कारण प्रभास हट्टी आहे आणि जिद्दी सुद्धा. प्रभास नाशिकवरून संगमनेरला फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. प्रभास म्युझिक सोडायला तयार झाला फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. प्रभासने आजवर अनेक अडीअडचणींचा सामना केला आणि यापुढे अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. आणि त्याचं मन त्याला सांगतंय की वीणा सुद्धा त्याच्या सोबत आहे. वीणाशिवाय प्रभास एक क्षणही जगू शकत नाही. इतकं प्रेम आहे प्रभासचं त्याच्या वीणावर. लोकांना प्रभास स्वार्थी वाटतो ना. आहे तो स्वार्थी. वीणाचा आनंद हा त्याचा स्वार्थ आहे. तो जिद्दी. वीणाची स्वप्न पूर्ण करणं ही त्याची जिद्द आहे. हे सगळं सुरू असताना मी गप्प बसू शकलो असतो, पण नाही.
वीणाला मिळवण्यासाठी हा प्रभास वाटेल ते करेल, 1000 पाप करेल, पण वीणाशी खोटं बोलण्याचं पाप प्रभास कधीच करणार नाही. तिला फसवण्याचं पाप प्रभास कधीच करणार नाही. तुमचं प्रेम प्रकरण ठेवा तुमच्यापाशी. मला आधी सांगा, माझा मुलगा कुठे? कुठे आहे आमचा मुलगा? सांगा. आमच्या मुलाला समोर आण, नाही तर आम्हाला पोलिसात जावं लागेल. दादा थांबा, मी बघतो, मी आणतो त्याला. जरा थांबा. प्रभास नीट मॅनेज करेल ना? इकडे उगीच तमाशा नको व्हायला. भाई प्रभास स्मार्ट है, सब बराबर करेगा. काय मामा, ऑल डन ना? अगं काय विचारतेस काय? मामा गुड न्यूजच घेऊन आले असतील, हो ना मामा? लग्न लागल्यावर ते पेढे खातात ना, ते कुठे आहेत? खा पेढे वगैरे विसर आता सरळ नाशिकला जाऊन मजबूत पार्टी घ्यायची आपण. हा बरं मामा, प्रभास वीणा कुठे आहेत? ती आपण त्यासाठी वरपक्षाची गाडी ना, आमची जीप घेऊन येतो. तुम्ही थांबा रे. अजय थांब. वीणा प्रभासचं लग्न झालं नाहीये. काय? नाही लग्न झालं नाहीये म्हणजे काय? आता ऐनवेळी काय प्रॉब्लेम झालाय? ऐनवेळी प्रभासने त्याचा चेहरा दाखवला. पण का मामा? कारण त्याला वीणाला फसवून लग्न करायचं नव्हतं. क्यों करता है तू ये सब यार? नाहीतर काय, उगाच त्याला इमानदारी दाखवायची गरज काय होती? चेतनराव, तुमची तिथे गरज आहे. या. आणि तुम्ही सगळे पण चला माझ्या बरोबर. तुम्ही चला. यार प्रभास, कुठे आहे माझा मुलगा? माझ्या मुलाचं काही बरं वाटतं नाही ना केलंस? कुठे आहे सांगा. चेतन बाळा, कसं तू? कुठे होता सर तू एवढा वेळ? किती काळजी लागलेली बाळा. ठीक आहेस ना बाळा तू? मी ठीक आहे. वीणाला तुमच्याशी लग्न करायचंय, आणि जर तिला असं वाटत असेल तर मी तिच्यासाठी योग्य मुलगा नाहीये. मी नाही जबरदस्ती करू शकत तिच्यावर. जबरदस्तीने तर आम्ही लग्न करत होतो. आई बाबा, वीणाचं लग्न तडकाफडकी करण्यात येत होतं. तिची या लग्नाला मनापासून इच्छा कधीच नव्हती. तिच्या मनात नेहमी प्रभासच होता. तरी फक्त तिच्या बाबांच्या आनंदासाठी ती हे करत होती. तुम्ही तिला काही नका बोलू. माफ करा, पण मी वीणाशी लग्न नाही करू शकत. कारण लग्नानंतर ना ती खुश राहू शकते ना मी. कसं आहे ना, त्यांचं खरं प्रेम असतं तेच अशी जोखीम घेऊ शकतात. वीणा हतबल झाली होती म्हणून प्रभासने पुढाकार घेतला. हा, त्याची पद्धत कदाचित चुकीची असेल, पण हेतू चांगला होता. मी काही खूप मोठा नाहीये, पण एवढं सांगू शकतो, वीणा आणि प्रभास एकमेकांसाठीच बनलेत.
तुम्ही त्यांचं लग्न लावून द्या. माझं लग्न नाही होऊ शकलं. वीणासारखी चांगली मुलगी मी गमावली. पण यामुळे जर वीणा आणि प्रभास एकत्र आले तर याची खंत थोडीशी कमी वाटेल. येतो मी. गुड लक. हॅव अ गुड लाईफ.